एक फोन येतो, मला पॉलिसी नंबर शेअर केलं जातं आणि सांगण्यात येतं की सर बघा ना, या पॉलिसीचा काही पैसे मिळतील का. ते माझे जे काका आहे ते व्हेंटिलेटरवर आहे, इमर्जन्सी आहे, काहीतरी पैसा भेटत असेल LIC कडनं तर प्लीज प्लीज बघा, लवकर प्लीज. पॉलिसी मॅच्युअर झाली होती, क्लेम झालेला होता, 1 रुपया पण नाही भेटला. म्हणजे शेवटच्या क्षणाला तुम्हाला आठवण कोणालाची आली तर LICची आली. मग हा जो LIC एजंट तुमच्या दारात जेव्हा यायचं की यार थोडीशी प्रोव्हिजन करून घ्या, थोडासा पैसा साईडला ठेवून जा, शेवटच्या मिनटाला हाल होणार नाही, हे जे सांगत होतं ना ते नाही ऐकलं. आज ती ज्योत मावळली. म्हणजे काल जे आहे त्याही घटना झाली, आज मला सकाळी ते समजलं की यार त्यांचं दुःखद निधन झालं आहे. 10 वाजता आता त्यांना नेण्यात येणार आहे. मग हे जे व्हेंटिलेटरवर गेले, हे जे म्हणजे हॉस्पिटलमध्ये पैसे नव्हते, हे जे शेवटच्या मिनटाला तुम्ही एका LIC एजंटला फोन करून तातडीने त्याला LIC ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करायला सांगतात आणि पैसा कुठेतरी ॲडजस्ट होत असेल तर ते बघतात. ही जी शेवटच्या मिनटाला एवढी हाल पेष्टा करून शेवटी तो मनुष्य वाचला नाही, करण्यापेक्षा असं काहीतरी केलं असतं तर आज तो मनुष्य पण समोर राहिला असता आणि तुम्हाला पॅनिकचं सिच्युएशन पण झालं नसतं. म्हणून फार फार म्हणजे फार वेगळ्या पद्धतीत सांगत आहे, प्लॅन करून ठेवा. कोणत्या क्षणी काय होईल ना काहीच माहीत नाही आहे. म्हणून कंपल्सरी स्वतःच्या शेवटच्या मिनटाच्या ब्रेथपर्यंत जेवढा पैसा लागणार आहे ना त्याचं नियोजन करा. आणि हे नियोजन कधी शक्य आहे? फक्त तुमच्याकडे पैसा येत राहील तेव्हा. आज काही गोष्टी अशा त्या फॅमिलीमध्ये घडल्या, मला नाही सांगायचं आहे, पण जे इरॅशनल खर्च आहे ना ते सांगायचं आहे. एक मुलगा त्यांचा आहे, त्याच्यासाठी तो सांगतो की यार मला 2 व्हीलर घ्यायची, तीही 2-2.5 लाखाच्या पलीकडचीच गाडी असते का. तर ती गाडी घेतल्यानंतर मी बघितलं तर त्याच्यामागे 2 मुली बसलेल्या, मस्त कॉलेज रोड फिरायचं. हा म्हणजे एखादी काहीतरी सेविंग असेल ती कुठेतरी म्हणजे मोडायची आणि त्या मुलाचा हाऊस पूर्ण करायचा. तो एक किस्सा बघितला. मध्यंतरी काहीतरी 4 व्हीलर त्याला पाहिजे होती, ते झालं. मोबाईल तर आउटस्टँडिंग आहेच, क्लास अजिबात करायचा नाही, फार क्वचित असतं क्लासेसला यायचं. मग क्लासेससाठी पण एवढी फीस आहे, थोडी फीस कमी करा ना. ह्या सगळ्या गोष्टी करून आज शेवटी काय झालं, शेवटच्या मिनटाला ना तुमच्याकडे पैसा राहिला, मुलाचं तर काय होईल ते होईल देव जाणे. एक पॉलिसी करून ठेवली होती ती पण सरेंडर करून टाकलेली आहे. 800 रुपये महिन्याचं म्हणजे 30 रुपये पण दिवसाचं सुद्धा आपण जर साईडला ठेवू शकत नाही. आपल्याला म्हणजे लेटेस्ट आयफोन पाहिजे, आपल्याला लेटेस्ट गाडी पाहिजे, आपले जे थाटमाट आहे ना ते एकदम जबरदस्त आहे. या सगळ्या वातावरणातनं आज काय झालं का घरी काही पैसा राहिलेला नाही आहे. आता अंतविधी कसं होईल मला तर खरंच माहीत नाही. तोही त्यांचे जे म्हणजे दुसरे नातेवाईक आहे, साडू म्हणतो आता मराठीमध्ये एक्झॅक्ट नाही माहीत, पण आता त्यांच्यावर परत की यार थोडंसं खर्च करून टाका. आता विचार करा, खरंच विचार करा. आजच्या मिनटालाही जर सेविंग नाही केली तर काय हाल होऊ शकतात. चॉईस इज युअर्स. फॉर बेटर रिटायरमेंट प्रोव्हिजन फॉर your guaranteed income you can directly call 9822395193. This is Mitesh Shajet. Thank you.